मागील भागामध्ये आपण बघितलं. का सर, काही गडबड? मुकेशने झोपलेल्या आवाजात विचारलं. तू ये मग सांगतो मी. रुद्रांश पॅन्ट बदलत म्हणाला. राहुल? मुकेश. नको, तू एकटाच ये. रुद्रांश त्याला मध्येच तोडत म्हणाला. ओके सर, मुकेश म्हणाला. रुद्रांशने कॉल कट केला. अंगावरचा शर्ट बदलून तो घराबाहेर पडला. पुढे. काय झालं सर? एवढं गडबडीत का बोलवलं? मुकेशने आल्या आल्या चिंतेने विचारलं. मुकेश, खूप मोठी गडबड झाली आहे. आपल्याला DGP सरांच्या घरी जावं लागणार आहे. रुद्रांश कम्प्युटर ऑन करत म्हणाला. का? मुकेशने अजून टेन्शनमध्ये येत विचारलं. सांगतो, थोडा वेळ थांब. रुद्रांश तिथल्या PC वर काहीतरी काम करता करता म्हणाला. मुकेशने स्क्रीनवरचा डेटा बघितला तसा घाबरून रुद्रांशकडे बघत म्हणाला. तुमच्याकडे हा डेटा कसा आला? त्या बॅगमध्ये होता. रुद्रांश समोरच बघत म्हणाला. मुकेश आता तोंडावरून हात फिरवत म्हणाला. म्हणजे तो धमकी देणारा माणूस? बरोबर ओळखलंस तू. तो माणूस याच्याच मागे आहे. रुद्रांश थोडंसं चिडत म्हणाला. बापरे, ही माहिती त्यांना कशी काय मिळू शकते? याचा अर्थ आपली देशाची सुरक्षा व्यवस्था देखील सुरक्षित नाही. मुकेश आलेला घाम पुसत म्हणाला. मलाही हाच विचार सतावत आहे. कोण असेल तो गद्दार ज्याने हे नीच काम केलं असेल? इंडियन आर्मीचा कॉन्फिडेन्शियल डेटा असा सहज कुणीही मिळवू नाही शकत मुकेश. हा डेटा जर त्याच्या हाती लागला तर पूर्ण देशात अंधाधुंदी माजेल. रुद्रांश हाताच्या मुठी आवळून काळजीने म्हणाला. याचा अर्थ तुम्हाला कळतोय का सर? तो गुंड काही साधासुधा गुंड नाही. मुकेश कठीण परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला. तो साधासुधाच आहे मुकेश. पण त्याला माहिती मिळवून देणारी व्यक्ती साधीसुधी नसणार आहे. ती व्यक्ती त्याला मदत करून त्याची ताकद वाढवते हे नक्की. रुद्रांश विचार करतच म्हणाला. कारण ती माहिती फक्त मोठ्या पदावरच्या लोकांनाच माहीत होती. खूप मोठी गेम दिसते ही सर. लवकरात लवकर सरांना कळायला हवं. ती व्यक्ती जर अजूनही सुरक्षा विभागात असेल तर? पुढचं तर इमॅजिनच करवत नाहीये. मुकेश हादरल्यासारखाच म्हणाला आता. म्हणूनच काही करतोय मी. एकदा का सरांना हे दाखवलं की पुढची स्ट्रॅटेजी ठरवता येईल. तो गद्दार पकडला जाणं खूप गरजेचं आहे. चल निघूयात. रुद्रांश PC बंद करत म्हणाला आणि पेनड्राईव्ह घेऊन उठला. मुकेश बाहेर जाणार तेच रुद्रांश त्याला थांबवत म्हणाला. मुकेश? काय सर? मुकेशने विचारलं. रिसॉर्टसारखंच आजही घडू शकतं. आय एम डॅम शुअर की आपल्यावर पाळत ठेवून असेलच कोणीतरी बाहेर. तसं असतं तर सर तुम्ही इथे येण्याआधीच काहीतरी घडलं असतं. मुकेश विचार करत म्हणाला. बरोबर बोलतोयस तू. पण काही सांगता येणार नाही. हा माणूस दिसतो तेवढा सरळ नाही. रुद्रांश भुवया जुळवत म्हणाला. त्याच्यासारख्या कितीतरी जणांना तुम्ही सरळ केले सर. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मुकेश मोठ्या विश्वासाने म्हणाला. रुद्रांश त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसला. ते दोघेही मग DGP सरांच्या घराकडे निघाले. जात असताना मध्येच एका ठिकाणी रस्त्यावर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. सर, तिथे कोणीतरी पडलंय. ॲक्सिडेंट तर नाही झाला ना? मुकेश हात करत म्हणाला. रुद्रांशने कार थांबवली. मुकेश उतरणार तेच रुद्रांश त्याचा हात धरत म्हणाला. थांब, उतरू नकोस. का? सर, तो जिवंत असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. मुकेश चिंतेने म्हणाला. एक माझं. रुद्रांश त्याच्याकडे बघत म्हणाला. मी जातो तिथे. जर खरंच तो माणूस जखमी असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ. पण जर काही गडबड असेल? गडबड? मुकेशने त्याला विचारलं. रुद्रांश हो बोलून आणि पुढे म्हणाला. मी काय सांगतो ते नीट ऐक. रुद्रांशने त्याला काहीतरी सांगितलं. त्याने त्याच्या खिशामधला पेनड्राईव्ह मुकेशच्या हातात दिला. सर प्लीज, मला नाही वाटत गडबड असेल. आणि असली तरी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणं म्हणजे? नाही सर. मुकेश मान हलवून ठामपणे म्हणाला. रुद्रांश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. हेच तर आपलं काम आहे मुकेश. तू म्हणतोस तशी गडबड नसेल ही कदाचित. पण जर ती असल्याची जाणीव जरी झाली तरी तू सरळ कार सरांच्या घराकडे घे. इथे काय करायचं ते मी बघतो. मुकेश घाबरून म्हणाला. नाही सर प्लीज, मी तुमचा जीव असा धोक्यात नाही घालू शकत. त्यापेक्षा मी बाहेर. इट्स ॲन ऑर्डर मुकेश. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घे. रुद्रांश जरबेच्या सुरात म्हणाला. मुकेशला आता नाही बोलता येईना. तो मान हलवत एस सर म्हणाला. रुद्रांश लगेच कारमधून उतरला आणि रस्त्यावर पडलेल्या माणसाकडे गेला. त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. रुद्रांश त्याच्या कानामागे हात लावणार
तेच तो माणूस उठला. त्याने रुद्रांशवर चाकूने हमला केला. पण रुद्रांश आधीच सतर्क असल्याने त्याने पटकन तो वार चुकवला आणि त्याचा हात पकडून तसाच त्याला खाली पाडत त्याच्या अंगावर बसला. मुकेश कारमधून उतरणार तेच रुद्रांशने त्याच्याकडे रागाने बघितलं. तितक्यात रुद्रांशच्या मागून अजून माणसे आली. इथे थांबून उपयोग नाही. देवा प्लीज रुद्रांश सरांना वाचव, मुकेश वर बघत म्हणाला. त्याने पुढच्या सेकंदात कार गरकन वळवली. दुसऱ्या रस्त्याने तो DGP सरांच्या घराकडे जाण्यासाठी निघाला. रुद्रांश त्या माणसाला उठवत नाही तेच त्याची नजर मागे उभे असलेल्या माणसांकडे गेली. ते त्याच्यावर अटॅक करण्यासाठी पुढे आले. रुद्रांशने 2च मिनिटात एकेकाला चुकवत सगळ्यांना धोबीपछाड केलं. मध्ये स्फोट झाल्यासारखा एक मोठा आवाज आला. रुद्रांशने दचकून मागे बघितलं. ज्या दिशेने मुकेश गेलेला होता स्फोट तिकडेच झालेला होता. मुकेश, रुद्रांश घाबरून स्वतःशीच म्हणाला. तो तिकडे पळत सुटला. पळता पळता तो किंचाळून खाली आपटला. पायाला वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने हात लावला तर त्याची पॅन्ट रक्ताने भरत चालली होती. त्याला कळलं की कुणीतरी त्याला गोळी मारलेली होती. त्याने कमरेची गन काढत आजूबाजूला बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. तो उभा होणार तेच त्याच्या दुसऱ्या पायावर पण गोळी लागली आणि तो पुन्हा ओरडत खाली पडला. त्या नादात त्याच्या हातातली गन पण उडून बाजूला पडली. तो ती गन घेण्यासाठी उठला पण त्याच्या दोन्ही पायांमध्ये खूप यातना होत होत्या. त्याचा चेहरा आता वेदनेने भरून निघाला होता. त्याची नजर मुकेश गेला तिकडेच लागली होती. मुकेश ठीक असेल एवढीच प्रार्थना करत होता तो. तो तसाच सरकत गनकडे हात करणार तेच कोणीतरी त्याच्या हातावर पाय ठेवत बोललं. मला वाटलंच होतं की तू शांत बसणार नाहीस. रुद्रांशने चिडून डोळे बंद केले. त्याने धुसफुसतच डोळे उघडून वर बघितलं. समोर तोंडावर मास्क घातलेला त्याच्यासारखीच शरीरयष्टी असलेला माणूस उभा होता. रुद्रांश त्याचा पाय पकडून त्याला खाली पाडणार तेच त्याच्या डोक्यावर जोरात काहीतरी पडलं आणि तो डोक्याला हात लावत मोठ्याने कणला. मागून लोखंडी रॉड हातात घेतलेला दुसरा माणूस समोर येऊन उभा राहिला. तो पहिला माणूस रुद्रांशकडे बघत म्हणाला. नाही शांत बसवत ना तुला? तुझ्या याच स्वभावामुळे मन असं बेचैन झालं होतं माझं. तू नक्कीच काहीतरी हालचाल करशील असं वाटलं होतं मला. म्हणून तर तुझ्यावर पाळत ठेवली मी. तुझ्या अंगात जेव्हा जे किडे होते ते अजूनही तसेच आहेत, जे तुला शांत बसवत नाहीत, हो ना? त्याच्या आवाजात मत्सर होता, चीड होती आणि रुद्रांशबद्दल तिरस्कारही जाणवत होता. रुद्रांशने डोक्यावरचा हात समोर घेऊन बघितला तर हातात रक्त लागलेलं होतं. त्याने चिडून त्या माणसाला विचारलं, कोण आहेस तू? मी कोण आहे हे चांगलंच माहिती आहे तुला आणि लवकरच या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पण कळेल. सगळेजण असे किड्यामुंग्यासारखे तडपतील ना तेव्हा कळेल की मी काय चीज आहे ती. या देशावर माझं राज्य असेल, फक्त माझं. तो रुद्रांसमोर बसून विकृतपणे हसत म्हणाला. त्याचे ते निळसर झाक असलेले डोळे चांगलेच चकाकले. रुद्रांश थोडासा गडबडला. त्याला ते डोळे ओळखीचे वाटत होते. तो काहीतरी आठवत म्हणाला, आपण भेटलोय याआधी. अगदी बरोबर. अरे खूप जवळची ओळख होती आपली आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात तो दिवस आला. तू विसरला असशील पण मी नाही. आणि जे काही तू केलेस ना माझ्यासोबत, फक्त तूच नाही, त्या लोकांनी सुद्धा जे केलं त्याची शिक्षा त्यांना दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तू बघशीलच. तो हाताच्या मुठी आवळून धमकीवजा म्हणाला. त्याच्या डोळ्यात आता बदल्याची आग दिसत होती. मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते, पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी असं होऊन देणार नाही. रुद्रांश त्याच्या नजरेत बघून ठामपणे म्हणाला. तो माणूस मोठ्याने हसत म्हणाला, तू काहीही करू शकणार नाहीस. तूच काय, कोणीच काहीही करू शकणार नाही. जे करायचे तो मी करणार. या देशाला मी माझा गुलाम बनवणार. रुद्रांशी आता कुस्तीत हसत म्हणाला. अशी बेसलेस स्वप्ने पाहणारे तुझ्यासारखे खूप आले आणि खूप गेले, पण कोणीच या देशाला गुलाम बनवून ठेवू शकलं नाही आणि कधीच ठेवू शकणार नाही. रुद्रांच्याही नजरेला आता धार आली होती. तो माणूस ठासून म्हणाला, मी त्यांच्यासारखा नाही आहे. माझ्या हातात जे आहे त्या इन्फॉर्मेशनचा काहीच फायदा झाला नसता तुला. पण तुला ती माहिती कुठून भेटली होती? रुद्रांशने त्याच्यावर नजर रोखत विचारलं. ही म्हणायची आहे का तुला? तो माणूस रुद्रांशला पेनड्राईव्ह दाखवत म्हणाला. हे तुझ्याकडे? असं बोलून रुद्रांशने घाबरून मागे वळून बघितलं. डोकं चांगलं चालवलं होतंस तू, पण तुझा ऑफिसर तुझ्या इतका हुशार नव्हता. बिचारा. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो, तो माणूस म्हणाला. नाही. रुद्रांश मोठ्याने ओरडला आणि चवताळून त्या माणसाच्या अंगावर चालून जाणार तेच त्या दुसऱ्या माणसाने रॉडने पुन्हा त्याच्या डोक्यावर वार केला. रुद्रांश जोरात विव्हळला. त्याला एकदम गरगरल्यासारखं झालं. तो डोक्याला हात लावत खाली कोसळला. तो माणूस पुन्हा मारणार तसा मस्कोवाला माणूस
त्याला थांबवत म्हणाला, जिवंत ठेव याला. निष्पाप लोकांचे जीव गेल्यानंतर हा स्वतःच तीळ तीळ मरून जाईल. कारण जे काही घडेल त्याला हाच कारणीभूत असेल. ठीक आहे सर, आपल्याला निघायला हवं आता. लोकांची वर्दळ वाढेल, तो दुसरा माणूस म्हणाला. तो माणूस रुद्राजकडे बघून कुस्तीतपणे हसला. ते दोघेही मग तिथून निघून गेले. रुद्राज डोळे किलकिले करत त्याच्या पायांकडे बघत होता. त्याचा चेहरा पण आता रक्ताने न्हाऊन निघाला होता. मुकेश, तो हात समोर करत क्षीण आवाजात म्हणाला. त्याचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले. ते बंद होताच त्याचं डोकं खाली निपचित पडलं. रुद्राज, अंजू झोपेतच मोठ्याने किंचाळली. शिलाबाई दचकून जाग्या झाल्या. त्यांनी बघितलं तर अंजूने झोपेतच हात वर केलेला होता. तिचा हात चांगलाच थरथरत होता. अंजू, अंजू, त्या तिला हलवून जाग्या करू लागल्या. अंजूने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं आणि ताडकन उठून बसली. शिलाबाईंनी पटकन लाईट लावली. त्यांनी वळून पाहिलं तर अंजू थरथरत होती. तिचं अंग घामाने चांगलंच डबडबलेलं दिसत होतं. अंजू, राजा काही वाईट स्वप्न पाहिलंस का? शिलाबाईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारलं. अंजूने भानावर त्यांच्याकडे घाबरून बघितलं आणि थरथरत म्हणाली, आई, रुद्राज? अगं तो झोपला असेल आता, त्या समजावत म्हणाल्या. नाही, मी बघून येऊ का? अंजू अडखळत म्हणाली आणि उठणार तेच त्या तिला थांबवत म्हणाल्या. कशाला झोपमोड करतेस त्याची? तू त्याचं स्वप्न पाहिलंस का? हो, खूपच विचित्र होतं आई, ती आता रडतच म्हणाली. शिलाबाई तिला कुशीत घेऊन कुरवाळत म्हणाल्या, अगं रडतेस काय? वाटलंच होतं, काल लॉनमध्ये जे घडलं त्यामुळे झालं असेल कदाचित. दाखवत नसलीस तरी टेन्शन घेतलं ना तू त्याचं? नाही ग आई, तसं नाही, ती हुंदका आवरत म्हणाली. असंच आहे, उगीच टेन्शन घेत बसतेस. उठल्या उठल्या भेट त्याला, पण आता झोप बघू, त्या तिची समजूत काढत म्हणाल्या. अंजू थोड्या वेळाने शांत झाली. तिने घड्याळाकडे बघितलं तर 4:30 वाजलेले होते. शिलाबाईंनी तिला हाताला धरून झोपवलं आणि त्या लाईट बंद करून तिला कुरवाळत झोपल्या. अंजूचा जीव अजूनही खालीवर होत होता. पहाटेचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात. मी पाहिलेलं स्वप्न? नाही, लोक पण ना उगीच अंधश्रद्धा पाळतात. असं काही नसतं. आई म्हणते तसंच आहे. मी काल घाबरले आणि म्हणून असं स्वप्न पडलं असेल मला. उठल्या उठल्या त्यांना भेट अंजू, आता झोप, ती मनातच विचार करत होती. तिने डोळे बंद केले. थोडा वेळ गेला तरी अंजूला काही झोप लागेना. ती डोळे उघडून हळूच उठून बसली. खूपच अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं. घशाला उगीचच कोरड पडल्यासारखं वाटत होतं. ओ गॉड, असं घाबरल्यासारखं का होते मला? जसं काही वाईट नाही, मी पण ना मूर्खासारखं करते कधी कधी. स्वप्नच तर होतं. का एवढा विचार करते मी? हवं तर एकदा बघून येते, म्हणजे एकदाचं कन्फर्म तरी होईल की ते ठीक आहेत. हो, बघतेच. असा विचार करून अंजू हळूच उठणार ते शिलाबाई म्हणाल्या. झोप म्हटलं ना तुला. ही आई पण ना, कसं सांगू हिला की? अंजू मनातच बोलत खाली पडली. तिच्या डोक्यात सारखे रुद्रांशाचेच विचार येत होते. 5:30 वाजले तरी अंजूला झोप लागली नव्हती. जीव अजूनच कासावीस होत चालला होता. एक्सरसाइजसाठी उठली असतील ना आता रुद्रांश, मी बघून येते, ती मनातच विचार करत उठली. हळूच दरवाजा उघडून रूमच्या बाहेर आली. आत जाऊ की नको? सौरभ पण आहे यावेळेस, अंजू स्वतःशीच म्हणाली. तिने न राहून हळूच रूमचा दरवाजा उघडून आत बघितलं. बेड तर रिकामा होता. तिने मग आत येऊन बघितलं तर ते दोघेही तिथे नव्हते. नक्कीच टेकडीवर गेले असतील दोघेही. एवढ्या दिवसांनी सौरभ घरी आलाय, मी उगीचच टेन्शन घेत बसले, अंजू रिलॅक्स होत म्हणाली आणि तिने स्वतःच डोक्यावर टपली मारली. ती हसतच बाहेर जाणार तेच बाहेरून सौरभ आत आला. तू इथे? त्याने चमकून विचारलं. हो, ते अंजू, अरे विसरलोच मी, तू इथे नसणार मग कुठे असणार ना? सौरभ खोडील हसत म्हणाला. अंजू पण कसं तरी हसत म्हणाली, मला वाटलं तू आणि ते टेकडीवर गेला असाल. मला पण वाटलं होतं की आज तो मला नेईन तिकडे, पण महाराज मी उठण्याच्या आधीच फरार. सौरभ हात वर करत म्हणाला. काय? तू उठलास तेव्हा ते नव्हते? तिने थोडंसं घाबरून विचारलं. नाही, सौरभ म्हणाला. टेरेसवर? अंजू, तिथे पण नाही आहे तो. बाहेर कार पण नाही आहे. तो नक्कीच बाहेर गेला असणार, सौरभ मान हलवत म्हणाला. बाहेर? अंजू छातीवर हात ठेवत म्हणाली. तिला आता पुन्हा टेन्शन आलं. तू बरी आहेस ना? त्याने तिला अस्वस्थ झालेले बघून विचारलं. हो तू फ्रेश, मी पण जाते, अंजू त्याच्याकडे बघत म्हणाली आणि पटकन रूमच्या बाहेर गेली. ही घाबरली होती का? सौरभने स्वतःलाच विचारलं. नसेल तसं, असं पुन्हा बोलून तो आंघोळीसाठी गेला. अंजूने रूममध्ये येऊन पटकन रुद्राच्या मोबाईलवर कॉल केला. हॅलो,
कुठे आहात तुम्ही? सकाळी सकाळी असं न सांगता जातात का? ती थोडंसं चिडून बरोबर बोलून गेली. मी राहुल बोलतोय. समोरून राहुल म्हणाला. ती चमकली. राहुल? रुद्राज कुठे आहेत? तिने धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवत विचारलं. ते हॉस्पिटलमध्ये, तो हडकळत म्हणाला. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. हॉस्पिटलमध्ये? तिने मोठ्याने विचारलं. तिचं हृदय आता भीतीने जोरात धडधडू लागलं. हॉस्पिटलमध्ये का गेलात तुम्ही? रुद्राज, ते ठीक आहेत ना? तिने घाबरतच विचारलं. त्यांचा ॲक्सिडेंट झाला पहाटे, तो हळूच म्हणाला. काय ॲक्सिडेंट? तिने हादरल्यासारखं विचारलं. राहुल पुढे म्हणाला. टेन्शन नका घेऊ, सगळं ठीक आहे. तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या. अंजूच्या हातातून मोबाईल खाली पडला. ती तशीच थरथरत्या अवस्थेत बेडवर बसली आणि तोंडावर हात ठेवून रडायला लागली. शिलाबाई बाथरूममधून आल्या. अंजूला रडताना बघून त्यांनी घाबरून विचारलं. अंजू, काय झालं रडायला? मगाशी तूच ओरडलीस का? त्यांनी आवाज ऐकला होता, पण त्यांना तो भास वाटला होता. आई? अंजू शिलाबाईंना मिठी मारून रडू लागली. मी म्हटलं होतं ना, मला भीती वाटतच होती, ती हुंदके देत म्हणाली. अगं झाले काय राजा, ते तर सांग. त्या अस्वस्थ होत म्हणाल्या. आई, रुद्राज, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ती मोठ्याने रडत म्हणाली. काय? कधी आणि? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.